वीण दोघातली तुटेना या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 ऑगस्टचा लेटेस्ट एपिसोड ऑडिओ रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीला स्वानंदी घरी येते तेव्हा तिचे बाबा म्हणतात, काय ग नंदू, आज उशीर झाला, आणि काहीतरी सांगतात की ही कात्रणं मी तुझ्यासाठी काढून ठेवली आहे. त्यावरती ही स्वानंदी काही रिॲक्टच करत नाही. तिचे बाबा म्हणतात, काय ग, काय झालं नंदू, चुप चुप बैठे हो, जरूर कोई बात है. मग तरी सुद्धा स्वानंदी काहीच बोलत नाही. तिचे बाबा म्हणतात, काय ग, अगं काय झालं. त्यावर स्वानंदी उत्तर देते, बाबा, जिंदगी हर कदम एक नई जंग है. तिचे बाबा म्हणतात, काय ग नंदू, अगं असं कसं, काय झालं काय. त्यावर स्वानंदी सांगते की बाबा, आश्रमाला लीजची नोटीस आली आहे, आश्रम रिकामा करायला सांगितलं 1 महिन्यात. बाबा विचारतात स्वानंदीचे, अगो हे काय ग नवीन. त्यावर स्वानंदी म्हणते, तेच कळत नाहीये बाबा. म्हणजे बाबा, जागा तशी लीजवर होती आपल्याकडे, संपून काही वर्ष झाली आहेत, पण मला हे लक्षातच येत नाहीये की तो माणूस असं कसं काय डायरेक्ट गुंड वगैरे पाठवू शकतो. तुम्हाला माहिती आहे बाबा, त्या गुंडांनी आश्रमात येऊन अक्षरशः दादागिरी केली आहे. म्हणजे आपली सेना कशाची शांत बसते. मग मोर्चा काढला सगळ्यांनी समर राजवाडेच्या ऑफिसवर. एवढा गोंधळ झाला बाबा, मीडिया म्हणू नका, पोलीस म्हणू नका. त्यावर स्वानंदीचे बाबा म्हणतात, अरे बापरे, एवढा गोंधळ. आता स्वानंदी म्हणते, हो ना बाबा, मी सांगत होते गप्प बसा, सगळ्यांना शांतपणे मार्ग काढू, पण कोणी माझं ऐकलंच नाही. आता मला सांगा बाबा, की इथे या सिच्युएशनमध्ये आपले हात दगडाखाली आहेत की नाही, आणि त्या माणसाला असं नको वाटायला ना की आपण त्याची जागा हिसकावून घेतोय. शांतपणे त्यांच्याशी बोलायला हवं. म्हणजे त्या समर राजवाडेंना कळायला हवं ना, इथे म्हातारी माणसं आहेत, म्हणजे त्यासाठी त्यांना ते सगळं कळायला हवं म्हणा. म्हातारी माणसं आहेत, बोलूयात तिथे जाऊन, नॉमिनल काही तिथे मार्ग निघेल का हे समजून घेऊयात. हे सगळं काहीही कोणी ऐकलं नाही बघा माझं. आपली तरुण मंडळी गेली तिथे. त्यावर स्वानंदीचे बाबा म्हणतात, अगं स्वानंदी बेटा, नंदू कसं असतं ना, माणसाचं वय झालं की त्यांचा कॉन्फिडन्स जातो, भीती वाटते ग या वयात. त्यावर स्वानंदी म्हणते, बाबा कळतंय मला, त्यांना भीती वाटते, पण अशा वागण्याने प्रकरण चिघळेल ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात, तू त्यांना सांग बरं, काळजी करू नका, मार्ग निघेल. माझा एक मित्र आहे नंदू, तो वकील आहे, मी बोललोय त्याच्याशी. आता स्वानंदी आश्चर्याने बघते बाबांकडे. त्यावर तिचे बाबा म्हणतात, पण तू खचून जाऊ नकोस बरं, तू खचलीस तर तुझी सेना सैरभैर होऊन जाईल. स्वानंदी म्हणते, नाही हो बाबा, मी कसली खचते, मी तुमची मुलगी आहे. मग तिचे बाबा म्हणतात, ये बात नंदू, आणि गाणं गाऊन दाखवतात, जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिन तो गाना पडेगा. आणि मग स्वानंदी पुढचं गाणं कंटिन्यू करत म्हणते, जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पडेगा. आणि दोघंही स्माइल करतात. आणि मग स्वानंदीचे बाबा म्हणतात, फ्रेश हो बेटा, तुझ्यासाठी विलायची घालून छानपैकी चहा करतो बघ. स्वानंदीच्या आईचा आणि तिच्या बहिणीचा दाखवलाय. आता स्वानंदीची बहीण म्हणत असते, ए आई काय बडबडतेस. तिची आई म्हणत असते, एखादा असा मस्त बकरा हाती लागला पाहिजे. त्यावर तिची बहीण जरा सारखं बोलते आणि म्हणते, ए आई, बकरा इथे कुठे आला. त्यावर स्वानंदीची आई म्हणते, गप्प बस ग बावळे, अगं मोठं घबाड हाती लागलं पाहिजे. सुष्मिता, तुला सांगते, तुझे बाबा आणि स्वानंदी आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानतात. एवढूशा डबक्यामध्ये आपले राहतात, काय सुख मिळतं कोणास ठाऊक त्या डबक्यात राहण्यामध्ये. आणि दुर्दैवाने आमचे चिरंजीव त्यांच्यावर गेले. जाऊ दे, सगळंच कठीण आहे, मीच एकटी घरात वेगळा विचार करणारी बाई आहे बघ. त्यावर सुष्मिता म्हणते, आणि आई मी. त्यावर सुष्मिताची आई म्हणते, म्हणजे आपल्या स्वानंदीची आई, अरे बेटा, तू माझ्यासारखीच आहेस अगदी, आणि तू जर माझं ऐकलंस ना तर लक्ष्मी तुझ्या पायाशी पाणी भरेल बघ. बेटा, तू माझी प्रतिकृती आहेस. अगं तू माझं ऐकलं ना तर बघ काय काय होईल तुझ्यासोबत, सगळं चांगलं होईल. तू माझं ऐकलंस ना तर सगळ्या गोष्टीचं अगदी सोनं होईल बघ. अगं मी म्हणते तसं ऐक. आता तिच्या आईचं बोलणं ऐकत ऐकत ही सुष्मिता रोड क्रॉस करत असते, पण तिचं लक्षच नसतं, आणि अचानक समरची गाडी सुष्मिताला टक्कर देते. तसं पाहायला गेलं तर तिला एवढं काही लागलेलं नसतं बरं का मंडळी. पण काय होतं की तिची आई त्या गाडीचा लोगो बघते. मर्सडीज गाडी असते ना,
आणि तो लोगो पाहिल्यावर तिच्या आईच्या मनामध्ये लालच येतं आणि आता ती सुष्मिताला हळूच म्हणते, हळू 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 बोल, तुला लागलं नाही असं सांगू नको. आणि मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, बापरे बघा बघा माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट केला, किती लागलं माझ्या मुलीला, असं खोटं खोटं कांगावं करायला लागते. आणि मग समरला कळतच नाही नेमकं काय प्रकार सुरू आहे. आता समर म्हणतो, अहो ड्रायव्हर काय झालं, अहो दादा काय ही बाई आरडाओरडा करते. आता ड्रायव्हर म्हणतात, अहो काही लागलं नाही हो दादा त्या मुलीला. मग समर म्हणतो, चला मग काही लागलं नसेल तर कशाला उगाच ही बाई आरडाओरडा करते. पण स्वानंदीची आई भयंकर खोटा खोटा कांगावा करत असते, काय हो माझ्या मुलीच्या पायाला लागलंय, काही झालं असतं माझ्या मुलीला तर कोणी जबाबदारी घेतली असती वगैरे वगैरे. आता ते ड्रायव्हर गाडीच्या खाली उतरतात. समर सांगतात त्यांना की जा बघा बरं दादा काय झालंय ते. आता समरने गाडीची काच खाली केली आहे आणि बघतोय नेमकं प्रकरण काय आहे. आणि त्यानंतर लगेच स्वानंदीचं सीन दाखवलाय. स्वानंदीला कोणाचा तरी फोन आलाय आणि फोन आलाय तो तिच्या भावाचा. आता ही स्वानंदी फोन उचलून म्हणते, रोहन बोल. त्यावर तिकडनं रोहन गाणं म्हणायला लागतो. तशी यांच्या फॅमिलीची खासियतच आहे म्हणा, गाणं म्हणून एकमेकांचे फिलिंग एक्सप्रेस करायची. तुम्हाला ही पद्धत आवडते का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर स्वानंदीचा भाऊ म्हणतो, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया. स्वानंदी म्हणते, अरे बापरे ओवाळायचं वगैरे काय केलंय काय माझ्या भावाने असं. आता स्वानंदीचा भाऊ म्हणतो, ताई तुझ्या भावाने प्रमोशन मिळवलंय. स्वानंदी खुश होऊन म्हणते, अरे वा अभिनंदन. काय रे काय झालंय प्रमोशन होऊन तुझं, नाही म्हणजे कुठली पोस्ट. त्यावर तिचा भाऊ म्हणतो, ए ताई तुला माझ्याकडनं आज ट्रीट आणि बाबांना सुद्धा. स्वानंदी म्हणते, ए चल मी देणार तुला ट्रीट, मी तुझी मोठी बहीण आहे ना. त्यावर तिचा भाऊ म्हणतो, बघ मला माहित होतं तू असंच करशील, तू अशीच करतेस ग ताई नेहमी, पण मी तुला ट्रीट देणार आहे. त्यावर स्वानंदी म्हणते, हो हरकत नाहीये बेटा, पण तू आधी आईला फोन करून सांग की तुला प्रमोशन मिळालंय म्हणून. त्यावर तो म्हणतो, ए नको ग ताई, आई उगाच बोर करेल. आता स्वानंदी म्हणते, रोहन असं नाही बोलायचं. रोहन म्हणतो, अगं ताई सॉरी, पण मज्जा येते माहितीये का आज. अगं ताई बाहेरच छान वाटतं ग, बाहेर ट्रीट खाऊया ना. त्यावर स्वानंदी म्हणते, तुम्ही पोरं पण ना, बाहेर कसली मजा येते रे तुम्हाला. ए रोहन चल घरी ये, मी छान साजूक तुपातला शिरा करते, तुझा फेवरेट, भरपूर साजूक तूप घालते बघ. पण तू आधी लवकर ये घरी आणि तुझ्या अधिराला कळव बर का, आणि तिला दे ती ट्रीट, तुला जी काय बाहेर द्यायची आहे ती. आणि देवाजवळ साखर ठेवते रे बाबा, तू ये आणि प्राऊड ऑफ यू बेटा. असं म्हणून भावाचं कौतुक करते आणि म्हणते, इथूनच तुझी दृष्ट काढते रे रोहन. आणि मग रोहन म्हणतो, ताई येतोय ना मी घरी, चल बाय. आणि असं म्हणून फोन ठेवून देतो. स्वानंदी भलतीच खुश झालेली असते, भावाला प्रमोशन मिळालंय. मध्ये अधिरा दाखवली आहे. अधिराला त्या बघण्याचा कार्यक्रमात काहीही इंटरेस्ट नाहीये. तिच्या आईने दिलेली धमकी तिला आठवतीये आणि आता ती साडी हातात घेते जी तिच्या आईने तिला दिली होती ना नेसायला काल, ती साडी. आणि ती साडी आपटून म्हणते, नो वे, मला या बघण्याच्या कार्यक्रमात इंटरेस्टच नाहीये आणि मी लग्न करणारच नाहीये ह्या मुलाशी. आणि तेवढ्यात तिला रोहनचा फोन येतो आणि रोहन त्याच्या प्रमोशनची आनंदाची बातमी अधिराला देतो. अधिरा खूप खुश होते आणि म्हणते, काय सांगतोयस रोहन, अरे वा रोहन, अरे वा तुला प्रमोशन मिळालंय, पण तुला माहितीये मला पण प्रमोशन मिळालंय. आता रोहनला कळतच नाही ही असं का बोलतीये, म्हणजे ही स्वतः बॉस आहे ना. तो म्हणतो, काय बोलतेस अगं तू. त्यावरती ती म्हणते, अधिरा अरे बाबा आता मी मुलगी होते ना, मी कोणाच्या तरी घरची सून होणार आहे. तुला माहितीये किती अमेझिंग आहे हे. अरे आता तुला अभिनंदन करायला हवं पहिल्यांदा. आता तो रोहन घाबरून जातो आणि म्हणतो, अगं काय बोलतेस तू हे. आणि तिकडनं अधिरा फोन कट करते आणि तो फोन फेकूनही देते. भलतीच टेन्शन मध्ये दाखवली अधिरा. इकडेच त्या उलट स्वानंदी खूप खुश आहे. स्वानंदीच्या घरचा सीन बघतायत आपण. आणि स्वानंदी आता देवाजवळ शिऱ्याचा नैवेद्य दाखवते आणि मग तेवढ्यात स्वानंदीचे बाबा येतात आणि ते म्हणतात, अरे वा परमेश्वरा, अरे बाबा सुबुद्धी दे रे, गरम गरम चहा पिण्याची, नाही तर माझी ही पोरगी कामात अडकेल आणि चहा प्यायचं विसरेल. स्वानंदी म्हणते, बाबा पिते मी चहा, थांबा हो. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, ए काय ग स्वानंदी, गोडाचा बेत दिसतोय. मग स्वानंदी गाणं म्हणून तिच्या फिलिंग एक्सप्रेस करते. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आता तिचे बाबा म्हणतात, का का तुला आनंदी आनंद झाला,
स्वानंदी म्हणते, कारण माझ्या भावाला तुमच्या लेकाला प्रमोशन मिळालंय. बाबा खुश. ते म्हणतात, व्हेरी गुड. बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत माझा लेक चांगलाच पुढे गेलाय. त्यावर आनंदी म्हणते बाबाला, बाबा आधिरा आणि रोहनच्या मार्गातले आता सगळे एक एक टप्पे दूर होत आहेत, म्हणजे आता ते लवकर लग्न करतील ना. मग त्यावर तिचे बाबा म्हणतात, अगं बाई स्वानंदी, तो पहिल्यापासूनच मोकळा होता, तू उगाच विचार करतेस. पण बाई, त्याच्या लग्नाचा मार्ग तुझ्या लग्नाच्या स्टेशनहून जातो, म्हणून त्याचं घोडं अडलंय. स्वानंदी म्हणते, काय हो बाबा, पुन्हा तुम्ही तोच विषय काढलात. तिचे बाबा म्हणतात, हो बेटा, मलाही तसंच वाटतं जसं रोहनला वाटतंय. स्वानंदी म्हणते, बाबा तुम्ही ना सतत रोहन समोर या गोष्टी बोलत जाऊ नका, कारण रोहन ना सतत याच गोष्टी डोक्यात ठेवतो. त्याचं लग्न ठरलंय बाबा, माझ्या लग्नासाठी त्या दोघांना थांबवणं बरं वाटतं का? आपण त्या मुलीशी चुकीचं वागतोय बाबा, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? बरं, माझं जर लग्न नाही ठरलं बाबा इतक्यात, तर आपण काय करायचं? त्यावर स्वानंदीचे बाबा म्हणतात, अगं स्वानंदी, असं का बोलायचं निगेटिव्ह? तू कधी केलीयस का ग लग्नासाठी काही गडबड केलीये? तू मला काय म्हणाली होतीस की मला शिकायचंय, मी काही म्हंटलो का तुला? शिकू दिलं ना. आता झालंय ना सगळं स्वानंदी, बेटा तुला लग्न करावं लागेल. आणि हे बघ, तुझं लग्न ठरलं रे ठरलं की आपण लगेच रोहनच्या लग्नाची बोलणी करू. आणि तुला जर वाटत असेल की रोहनचं लग्न लांबणीवर टाकायचं नाही, तर तू तुझं मनावर घे बरं लग्न आधी. स्वानंदी आता चिडते बाबांवर. मग तिचे बाबा तिला पुन्हा गाणं म्हणून मनवतात, सुनो ना सुन लो ना, हम सफर किसी को चुन लो ना. आणि मग ही स्वानंदी हसून म्हणते, काय हो बाबा, तुमची ही चाल बरी आहे, पण त्या आदेश श्रीवास्तवला काहीतरी वेगळी चाल सुचली होती बरं का. स्वानंदीच्या बाबाने वेगळ्याच टोनमध्ये गाणं गायलं ना म्हणून. तर बघा, आता इकडे या समरच्या राजवाड्यामध्ये पाहायचा कार्यक्रम चालू आहे बाबा अधिराचा. आता अधिराची आई भलतीच खुश आहे आणि आजीबाई पण आहेत समरच्या. एक मुलगा आहे जो अधिराला बघायला आलाय, तो खूप गोड आहे बरं का दिसायला. आजीबाई त्याची सरबराई करताय, ए बेटा घे, तुला जे हवं ते घे, लाजू नकोस. मग आता त्या मुलाची आई म्हणते, मॅगझिन मध्ये जसं घर बघितलं होतं ना आम्ही तुमचं, अगदी तसं घर आहे. मग आजीबाई म्हणतात, हो तसं आमचं घर सुंदरच आहे आणि आम्ही मागे रिनोव्हेशन केलं ना, त्यामुळे आणखीन छान दिसतंय. माझ्या समरने केलं सगळं रेनोव्हेशन. आता ते मुलाचे बाबा म्हणतात, आम्हाला समरजींना भेटायची खूपच उत्कंठा आहे हो, सगळा बिझनेस समरजी सांभाळतात ना. अहो काय माणूस आहे समर राजवाडे. समरजींना मी एका कार्यक्रमात ओझरतं पाहिलं होतं, काय ग्रेट पर्सनॅलिटी हो तो माणूस. आता त्या मुलाची आई म्हणते, मी आमच्या घरी अजून सांगितलं नाही बरं, आम्ही तुमच्या घरी मुलीला पाहायला आलोय. नाही म्हणजे सांगितलं ना तर आमच्या मुलासोबत तुमच्या समरसाठी मुलींची फौज उभी राहील बरं. आता लगेच काकू म्हणते, काय आहे ना, आमचा समर खूप बिझी असतो, तो येईलच इतक्यात, आधिरासाठी तो वेळ काढणारच, तो येईल आणि नक्की येईल. आजी म्हणतात, अगं फोन कर ना त्याला. मग ती काकू म्हणते, हो अहो आई, आत्ताच फोन केलाय मी समरला. मग ते मुलाचे बाबा म्हणतात की आमच्या मुलाची ना फ्लाईट आहे बरं का, म्हणून गडबड आहे जरा. त्यावरती अधिराची आई म्हणते, हो हो हो, आमचा समर येईलच इतक्यात, मी तोवर अधिराला घेऊन येते. मग आता आजी ती काकू गेल्यावर म्हणतात, म्हणजे ती अधिराला घ्यायला गेली आहे तिची आई आता खोलीमध्ये, आणि आजी मग त्या मुलाला म्हणतात, ए बेटा तुला काय आवडतं, गोड की तिखट? मग तो मुलगा म्हणतो, मला गोड चालेल. पण इकडे बघा पुढच्या सीन मध्ये समरच्या गाडी पुढे तमाशा चालू आहे स्वानंदीच्या आईचा. स्वानंदीची आई खूप कांगावा करत असते, किती लागलं माझ्या मुलीला. आता समरचा जो मित्र आहे ना, तो गाडी खाली उतरतो आणि म्हणतो, काय झालं ताई तुमच्या मुलीला? त्यावरती आता स्वानंदीची आई मोठ्याने ओरडते आणि म्हणते, बघितलं नाही का माझ्या मुलीला काय लागलंय, किती लागलंय? अहो काय हो, माझ्या मुलीने आता काय करायचं, कुठे जायचं? आता म्हणजे तिला काही लागलेलं तर नसतं, पण ही कांगावं करते हे सगळ्यांना दिसत असतं. रस्त्यावरची सगळी मंडळी बघत असतात स्वानंदीच्या आईकडे. तेवढ्यात आता स्वानंदीची बहीण तिच्या आईला आवाज देते आणि म्हणते, मम्मा अगं सगळ्यांना कळतंय माझा पाय नाही मोडलाय, अगं तू किती कांगावा करतेस. पण तरी सुद्धा स्वानंदीची आई काही ऐके ना. ती म्हणते, अगं बेटा केवढा पाय मोडलाय तुझा, गप्पा बस. आता ती मुद्दाम खाणाखुणा करत असते तिच्या मुलीला आणि म्हणत असते, अगं या संधीचा फायदा घे, बकरा आलाय बकरा, हे बघ जरा बघ, अगं मी ऐकते, मी सांगते ते ऐक माझं, पैसे उकळायचा मस्त चान्स आहे, मजा येईल.
पण आता ती पण तिच्या आईसारखीच, ती म्हणते वाव मम्मा ग्रेट आहेस तू, कर कर, तुला जे करायचं ते कर, मी पण भारी ऍक्टिंग करते हा लागायची. आणि दोघी मायलेकी चालू करतात नाटक करणं. स्वानंदीची आई आता त्या समरच्या मित्राला म्हणते, काय हो तुम्हाला काही कळतं का, माझी मुलगी घरात एकटी कमावणारी आहे, तिला आज काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं, केवढी मोठी ट्रीटमेंट करावी लागेल आता माझ्या मुलीला, सर्जरी होईल, अरे बापरे किती मोठा खर्च. त्यावरती समरचा मित्र म्हणतो, अहो चुकून झालं ताई, कोणी मुद्दाम ऍक्सिडेंट करतं का, अहो स्पीडचा जरा प्रॉब्लेम होता, पण स्पीड हळू होती हो, खूप नसेल लागलं तुमच्या मुलीला. पण तरी स्वानंदीची आई मोठा कांगावा करते आणि म्हणते, माझ्या मुलीला कमी लागलंय का जास्ती, हे ठरवणारे तुम्ही कोण आहात, वरून मला म्हणता की लागलं नाही माझ्या मुलीला. अहो काय हो, माझ्या मुलीवर केवढे उपचार करावे लागतील, मला किती पैसा खर्च करावा लागणार आहे, काही कळतंय का. आता तो समरचा मित्र म्हणतो, अहो शांत व्हा ताई तुम्ही, आम्ही देऊ ना सगळा खर्च, तुम्ही प्लीज शांत व्हा. पण तरी स्वानंदीची आई काही शांत होईना, ती खूप तमाशा करत म्हणते, तुम्हाला काहीच वाटत नाही, एवढ्या मोठ्या गाडीखाली माझी मुलगी गेली, उगाच अदवा तदवा बोलायला लागते आणि म्हणते तुमचं आता मी काही ऐकणार नाही, मी इथून हलणारच नाहीये. आता समर चिडतो आणि त्याच्या मित्राला आवाज देतो, इकडे ये रे. आणि मग त्याचा मित्र गाडीजवळ जातो, समर गाडीमध्ये बसलेला आहे. समर म्हणतो, काय रे काय झालंय, काय का अशी कांगावा करते ती बाई. समरचा मित्र म्हणतो, अरे काही कळत नाहीये समर, ती बाई असं का आरडाओरडा करतीये. ड्रायव्हर म्हणतो, हो ना समर दादा, अहो स्पीड पण खूप कमी होती गाडीची. समर विचारतो त्याच्या मित्राला, लागलंय का त्या मुलीला काही. त्यावर मित्र म्हणतो, नाही रे समर, नाही लागली आहे काही त्या मुलीला. मग समर चिडून म्हणतो, अरे घरी आदिराला पाहायला मुलगा आलाय, लवकर पोहोचायचंय मला, आवर यार लवकर. त्यावर तो मित्र म्हणतो, हो 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 मी बघतो, सगळं व्यवस्थित करतो. समर म्हणतो, अरे तिला हॉस्पिटलचा खर्च द्यायचा तर दे, ती काय म्हणते ते कर ना बाबा लवकर. आता तो मित्र म्हणतो, अरे मी बोललोय तिच्याशी सगळं. समर म्हणतो, अरे पण एवढा वेळ घालून चालणार नाही, तू थांब, मीच जातो तिथे आणि बोलतो त्या बाईशी. असं म्हणून आता समर स्वतः गाडीखाली उतरतो. पण स्वानंदीची आई मोठ्याने कांगावा करत असते, माझ्या मुलीच्या चेहऱ्याला काही झालं असतं तर बापरे केवढा डॅमेज आहे हा, एक्सेट्रा एक्सेट्रा कांगावा करू लागते. समर खाली उतरून म्हणतो, काय होत आई, काय झालंय, लागलंय का खूप तुमच्या मुलीला. आता ती स्वानंदीची आई म्हणते, घ्या आता सगळं सांगू का पहिल्यापासनं, अहो तुमच्या गाडीने टक्कर दिलीये माझ्या मुलीला. समर आता वैतागलाय, इकडे अधिरा वैतागलीये समरची सारखी वाट बघून. अजून काही समर पोहोचलेला नाहीये. आता हे जे भांडण आहे ना प्रेक्षकांनो, ते वेगळ्याच विकोपाला जाणार आहे. स्वानंदीच्या आईने जो बालिशपणा केला, आता तो तिच्या अंगाशी येणार आहे. आता समर स्वानंदीच्या घरी पोलीस वगैरे पाठवणार आहे बरं का, असा नवीन प्रोमो आलाय. तर पुढे बघा, इकडे अधिराचं सीन दाखवलाय. पुढे अधिरा समरची वाट बघत असते, ती म्हणत असते, अधिरा वैतागलेली असते आणि मनाशीच बोलत असते, पिंट्या दादा हे लग्न कधीच होऊ देणार नाही, आय नो, तो माझ्या मनाप्रमाणेच वागेल. आता ती सारखा समरला फोन करायचा प्रयत्न करते अधिरा, पण समरने फोन गाडीत ठेवलाय आणि तो स्वानंदीच्या आईशी वाद घालत बसलाय. त्यामुळे त्या समरला फोनच उचलता येत नाहीये. इकडे ही अधिरा खूप अधीर होऊन फोन करतेय, अरे पिंट्या दादा फोन उचल, मनाशीच बडबडत असते ती, पण समर कसला फोन उचलतोय. इकडे समर त्या स्वानंदीच्या आईला म्हणत असतो, सॉरी मॅडम, चूक झाली माझ्याकडनं, मी माफी मागतो ड्रायव्हर दादांकडनं आमच्या. त्यावर स्वानंदीची आई म्हणते, तुमच्या माफीने काय करणार आहे आम्ही, अहो जन्मभर आम्हाला त्रास भोगावा लागणार ना, अहो काय माहिती तुम्हाला आम्हाला काय त्रास भोगावा लागेल. हो तुमची माफी घालत चुलीत, आमच्या मुलीवर उपचार करावे लागणार आहे आम्हाला, काय समजतं का तुम्हाला, तुमच्या माफीने जखमा नाही बऱ्या होणार हो, अहो उपचार करावे लागणार आहे माझ्या मुलीवर, किती नुकसान झालंय माझ्या मुलीचं, कळतं का तुम्हाला. अहो आमच्यासाठी ही तोंडाला पुसलेली पान आहे, वाटेल ते बोलतीये ती, तोंडाला येईल ते. तिकडे ती स्वानंदीची बहीण मस्त हसते बरं का गाडीच्या बाजूला उभी राहून. समर रिक्वेस्ट करतो, हे बघा ताई तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण माझ्या बहिणीला ना घरी पाहुणे आले तो बघायला. त्यावर आता स्वानंदीची आई म्हणते, तुमच्या बहिणीचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं ना, अहो माझ्या मुलीचं पण चांगलं व्हावं असं वाटतं ना मला. अहो मला सांगा कसं लग्न होईल माझ्या मुलीचं, तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न लावायला चाललात ना, पण आता माझ्या मुलीचं कसं, आता आमच्या घरात तर जागा पण नाहीये, आता या बिना लग्नाच्या मुलीला मी कसं ठेवू घरी, कुठल्या कुठे बोलतीये स्वानंदीची आई. समर रिक्वेस्ट करतो, हे बघा ओ ताई, अहो मला ना खूप उशीर झालाय, प्लीज मला जाऊ द्याल का, मला ना घरची सगळी जबाबदारी सांभाळायची आहे, अहो मी नाही गेलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल. स्वानंदीची आई म्हणते, माझ्यावर पण जबाबदारी आहे माझ्या मुलीची,
बघा बघा तुमच्या गाडीने काय अवस्था केली आहे माझ्या मुलीची. आता कोण माझ्या मुलीकडे बघून लग्न करेल तिच्याशी. आता ती पुन्हा मोठ्याने ओरडते स्वानंदीची बहीण. आता स्वानंदीची आई म्हणते बघा बघा माझ्या मुलीला किती त्रास झालाय तुमच्यामुळे. समर रिक्वेस्ट करत असतो, हे बघा अहो ताई ऐका ना. पण स्वानंदीची आई म्हणते तुम्ही गाडी घाला वाटलं तर माझ्या अंगावरून, मी काही हलणार नाहीये या जागची. आता समरला टेन्शन आलंय बरं का. अधीरा सारखी फोन करते समरला, पण समरचा फोन गाडीमध्ये असल्यामुळे तो उचलत नाहीये. अधीराने जवळपास 1000 वेळेला फोन केला असावा आणि ती चिडचिड करते आता इकडनं फोन करून, काय रे पिंट्या दादा तू फोन उचलत नाहीयेस. त्या पुढच्या सीन मध्ये अधीरा फोन लावते, खूप वैतागते, खूप वेळेला कॉल करते, पण समर फोन उचले ना. शेवटी चिडून ती तिचा फोन खाली जमिनीवर फेकते आणि किंचाळते. तेवढ्यात तिची आई येते आणि म्हणते झालं तुझं, फेकाफेकी करून झाली. काय ग तुला कळत नाहीये का एकदा सांगितल्यावर. मी काय सांगते अधीरा, ऐकू नाही आलं का तुला. तुला ती साडी नेसायला सांगितली होती ना मी. अधीरा म्हणते मी नाही नेसणार साडी आणि मला हे लग्नच करायचं नाहीये. अधीराची आई चिडून म्हणते मूर्खपणा करायचा नाही अधीरा, 5 मिनिटात तयार व्हायचं आणि खाली यायचं. अधीरा म्हणते मी नाही येणार कुठेच, मला नाही यायचं खाली आणि मी कुठल्याच मुलाला भेटणार नाहीये आणि मी पिंट्या दादाला भेटणार आणि मग त्याला विचारून सगळं करणार, मी तुझं ऐकणार नाहीये. आता तिची आई चिडते आणि म्हणते बस झालं अधीरा, तुझी मिजाज मी चालवून घेणार नाही. 5 मिनिटात रेडी हो आणि खाली ये. अधीरा म्हणते तुला कळत नाहीये का, किती वेळेला सांगू मी तुला मला नाही यायचंय म्हणून. आता अधीराची आई चिडते आणि म्हणते खाली पाहुणे बसलेले आहेत अधीरा, आरडाओरडा करू नको, तुझा आवाज कमी ठेवायचा आणि आता मी जेवढं सांगते ना तेवढं चुपचाप ऐकायचं. 5 मिनिटाच्या आत तयार व्हायचं आणि गपचूप खाली यायचं, कळलं ना. अधीरा आता जरा घाबरलेली दाखवली. अधीराच्या डोळ्यात पाणी असतं, पण तिच्या आईला काही तिची दया येईना. तिची आई आता तिच्या डोळ्यातलं पाणी हळूच पुसते आणि तिच्या गालावरनं हात फिरवते आणि छोटीशी स्माइल करत म्हणते अधीरा बेबी लवकर ये हं. आणि आता ती निघून जाते. अधीराला हे लग्न करायचंच नाहीये, पण आता तिच्या आईला हे कोण समजवणार. आय थिंक सो तिच्या आईला कळलंय की तिला एका गरीब मुलाशी लग्न करायचंय, म्हणूनच तिची आई कदाचित तिच्या लग्नासाठी म्हणजे अधीराच्या लग्नासाठी काही करत असावी, असा एक अंदाज आहे माझा. तर बघा आता इकडे पुन्हा स्वानंदीच्या आईचा आणि समरचा रोडवरचा सीन दाखवलाय. समर म्हणतो ओ मॅडम अहो मला तुमचे सगळे प्रॉब्लेम कळताय, मी तुम्हाला पैसे देतो. आता स्वानंदीची आई तिच्या बहिणीकडे बघत म्हणते अगं आला क्लायमॅक्स, पैसे देतोय तो. आणि मग समरकडे येते आणि म्हणते पैसे देणार तुम्ही, काय वाटलं तुम्हाला आम्ही काय सगळं पैशासाठी करतोय. अहो पैशासाठी नसतं हो असं सगळं. अहो माझ्या मुलीचा जीव गेला असता तर तुमच्या पैशाने माझ्या पोरीचा जीव भरून निघाला असता का. समर म्हणतो अहो तसं नाही म्हणत आहे ताई मी, अहो हॉस्पिटलमध्ये जायचंय ना तुम्हाला, उपचारासाठी पैसे देतोय हो. त्यावर स्वानंदीची आई एकदम ऍटिट्यूड दाखवत म्हणते उपकार केल्यासारखे काय बोलताय मग, काय हो तुमच्या या पैशाने हे नुकसान भरून निघणार नाहीये. माझ्या मुलीचं शूटिंग होतं आज 15-20 लाख रुपये पर डे मिळाले असते माझ्या मुलीला, पण तुमच्या या गाडीने वाट लावली माझ्या मुलीची. समर म्हणतो हे बघा ताई मला घरी जाऊ देतो, अहो मला जायचंय हो, घरी सगळे वाट बघतायत हो माझी. पण स्वानंदीची आई कसली ऐकते, स्वानंदीची आई म्हणते मी तुमचं ऐकणार नाही, काहीही ऐकणार नाही. आता असं म्हणून ती पुन्हा बाजूला चालली जाते. समर चिडतो, त्याच्या मित्रालाच म्हणतो ही बाई अशीच अडून राहिली तर घरी कधी पोहोचायचंय रे आपण. आता तो मित्र म्हणतो ओ मॅडम कुठे लागलं बघू बरं तुमच्या मुलीला. मग आता स्वानंदीची आई म्हणते गुडघ्याला लागलंय माझ्या मुलीच्या. मग आता तो मित्र म्हणतो बघू कुठे लागलंय गुडघ्याला. स्वानंदीची आई म्हणते असं बघत नसतात, बघतो का रे माझ्या मुलीकडे. त्यावर तो मित्र म्हणतो अहो का खोटं बोलताय तुम्ही, बरं चला गुडघ्याला लागलंय असं समजू, पण बाकी तो कुठे खर्चटलेलं पण दिसत नाही हो तिला. स्वानंदीची आई आता तिच्या लक्षात आलंय की आपलं नाटक पकडलं जाईल. लगेच म्हणते अरे म्हणजे गुडघ्याला लागलंय दुसरीकडे खर्चटलंय की नाही हे असं तुम्हाला मी कसं काय दाखवणार, मी काय खोटं बोलतेय का. त्यावरती तो मित्र म्हणतो हो खोटंच बोलताय तुम्ही. स्वानंदीची आई म्हणते तुम्ही कोण आहात तो ठरवणारे, मी सांगते ना माझ्या मुलीला लागलंय तर लागलंय. आता समरचा मित्र म्हणतो अच्छा मग लागलंय तर दाखवा ना, खोटं कशाला बोलता. त्यावरती स्वानंदीची आई म्हणते नाही हो तुम्हाला काय मी अशी तशी बाई वाटले का. त्यावरती तो मित्र म्हणतो हो अशी तशी नाही, बऱ्याच पोहोचलेल्या दिसताय तुम्ही, कांगावा करणारी बाई आहेस तू. आता स्वानंदीच्या आईने डायरेक्ट समरच्या मित्राची कॉलर धरली आणि म्हणते तमाशा करणारी बाई वाटले का रे मी तुला, काय समजतोस काय तू मला. आता
तिने खरंच तमाशात रूपांतर केलंय त्या वादाचं. समर चिडतो आणि स्वानंदीच्या आईचा हात झटकतो, त्याच्या मित्राची कॉलर सोडवतो आणि आता तो रागाने स्वानंदीच्या आईकडे बघतोय प्रेक्षकांनो. आणि एपिसोड इथे समाप्त झाला. तर असा होता आजचा वीण दोघातलीही तुटेना या मालिकेचा लेटेस्ट एपिसोड ऑडिओ रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. काही दिवसांमध्ये मी तुम्हाला हा रिव्ह्यू समोर येऊन देणार आहे, पण हा ऑडिओ रिव्ह्यू सुरुवात करतेय मी यापासनं. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. आणि रोज असा ऑडिओ रिव्ह्यू ऐकायचा असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या कमेंट्स आवर्जून मला कळवा ऑडिओ रिव्ह्यू आवडल्यास. सो मित्रमंडळी, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. वीण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या ऑडिओ रिव्ह्यूसाठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.